नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण जाळीदार, कुरकुरीत, झटपट होणारे असे मुगाचे अप्पे बनवणार आहोत। हाय प्रोटीन रेसिपी ही आहे। यासाठी मी 2 कप अख्खे मूग येथे घेतलेले आहेत। 1/4 कप चण्याची डाळ आपण याच्यात घालणार आहोत। 8 ते 10 मेथी दाणे आणि 1/4 कप उडदाची डाळ मी याच्यात घालून घेतलेली आहे। 3 ते 4 वेळा हे स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायचं आहे। त्यानंतर 5 ते 7 तास आपण याला भिजवून ठेवणार आहोत। 5 ते 7 तासानंतर तुम्ही पाहू शकतात सर्व जिन्नस अगदी छान भिजून तयार झालेले आहेत। आता मिक्सरच्या भांड्यात 4-5 मिरच्या आणि 2-3 लसूण आणि भिजवलेले जिन्नस आपण इडली बॅटरच्या प्रमाणे दळून घेणार आहोत। बॅटर इथं माझं तयार आहे। चवीनुसार मीठ आपण याच्यात घालून घेणार आहोत। त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर मी याच्यात टाकून घेत आहे व एक सिक्रेट तडका आपण याच्यासाठी बनवणार आहोत। तडक्याच्या पॅनमध्ये मी 2-3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। त्यात जिरा आणि मोहरी आपल्याला घालून घ्यायची आहे। जिरा मोहरी छान तडतडल्यानंतर मी कढीपत्ता बारीक चिरून ठेवलेला होता तो देखील आपण याच्यात घालून घेणार आहोत। कढीपत्ता छान कुरकुरीत झाल्यानंतर थोडासा हिंग आपण याच्यात टाकून घेणार आहोत। हिंगामुळे अप्पे हलके बनतात व पचनास चांगले असतात। 3 ते 4 लाल मिरच्या हाताने चुरून आपण या तेलात घालून घेणार आहोत। गॅस फ्लेम मी बंद करून घेतलेली आहे। हा छान झालेला तडका आता या पिठावर आपण घालून घेणार आहोत व पिठात हा तडका आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। हे पीठ मी 10 मिनिटं बाजूला ठेवून घेतलेलं होतं। आता अप्पे पॅन मी 1-2 चमचे तेल टाकून येथे ग्रीस करून घेणार आहे व अप्प्यासाठी पीठ मी ओतून घेत आहे। आधी बाहेरच्या गोलात आणि नंतर आतल्या गोलात याप्रमाणे आपण पीठ ओतून घेणार आहोत। व्यवस्थित पीठ ओतून घेतल्यानंतर याच्यावर अगदी 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। अप्पे बनवताना लक्षात ठेवा कधीही मीडियम फ्लेम आपल्याला ठेवायची आहे। 1 मिनिटानंतर एका बाजूने अप्पे छान कुरकुरीत झालेले आहेत तर दुसरी बाजू देखील अशीच आपल्याला 1 मिनिट शेकून घ्यायची आहे। अगदी जाळीदार असे हे आपले अप्पे बनून तयार झालेले आहेत। हवं असल्यास येथे तुम्ही थोडंसं तेल वरून वापरू शकतात। पहा अगदी छान कुरकुरीत आणि जाळीदार आपले अप्पे बनून तयार झालेले आहेत। हे आता नारळाच्या चटणीसोबत आपण सर्व करून घेऊया। नारळाच्या चटणीची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे। रेसिपी कशी झाली हे नक्कीच कळवा। स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि अशाच पौष्टिक चटकदार रेसिपी पाहत रहा। धन्यवाद।